नमस्कार, मी डॉक्टर यशपाल लोणीकर, समाचार हॉस्पिटल मुळव्याध बंदर फिशर या आजारांवर मागील 15 वर्षापासून आपण उपचार करतोय। जवळपास 10,000 रुग्णांची तपासणी व त्यांना सल्ला दिलेला आहे आणि जवळपास 3,500 रुग्णांवर 3,500च्या वर रुग्णांवर श्वासोच्छवास पद्धतीने कायमस्वरूपी उपचार केलेला आहे। आज आपल्याकडे बाबा आलेले। नमस्कार बाबा। बाबांचं नाव आहे नारायण सुखदेव कोंदले। आपण माझ्या हॉस्पिटलच्या श्वासोच्छवास प्रोसिजरसाठी जी ऑपरेशन थिएटर आहे त्याच्यामधनं बोलतोय। मुद्दामून पेशंटच्या माहितीसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। तर बाबांचं नाव आहे नारायण सुखदेव कोंदले, त्यांचं वय 65 आहे। हे त्यांचे चिरंजीव, तुमचं नाव काय? गणेश नारायण कोंदले। यांचं नाव गणेश नारायण कोंदले आहे। बाबा चिंचखेडा सिंग, तालुका बोदोड इथे राहतात, शेती करतात आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे 9503 34 19 45। आजची तारीख आहे 13 जून 2026। बाबा काल माझ्याकडे आले होते। त्यांना संडासच्या जागेच्या बाहेर मूळव्याधीचा कोंब येत होता आणि तो कोंब एवढा भयंकर होता की ते पूर्ण दाखवले। हा तो कोंब आहे, बाबांच्या कोंबाचा फोटो आहे। हाच आहे ना? हो। हे संडासच्या बाहेर तो मूळव्याधीचा कोंब आलेला आहे आणि तो कोंब कसा दिसतो हे बघा। मूळव्याधीचा कोंब आहे, यातून रक्त होता। बाबांना खूप त्रास होता, हा कोंब सडलेला होता आणि त्याच्यामुळे त्यांना त्रास खूप होत होता आणि हा त्रास त्यांना जवळपास लग्नाच्या आधीपासून म्हणतायत ते की तो कोंब बाहेर येत होता, त्याला हाताने मध्ये लोटावा लागत होता। पण आता तो काल परवापासून बाहेर आला आणि मध्ये जातच नव्हता, कारण त्याचा आकार वाढला आणि तो सडला। त्याच्यामध्ये काळ्या रक्ताच्या गाठी तयार झाल्या। तर त्यांना आपण आज श्वासोच्छवास पद्धतीने उपचार करायचा सल्ला दिला आणि आता त्यांची आपण 15 मिनिटापूर्वी श्वासोच्छवास पद्धतीने ट्रीटमेंट केली। बाबांचं वय 65 आहे, एवढं जास्त वय आहे। यांना श्वासोच्छवास ट्रीटमेंट करण्यासाठी आपण छोटी भूल दिली। श्वासोच्छवास उपचार आता त्यांचा पूर्ण झाला। 15 मिनिट आपल्याला वेळ लागला। किती मिनिट? 15 मिनिटं आपल्याला वेळ लागला। बाबा आता तुम्हाला काही त्रास होतोय का? आपण ट्रीटमेंट केली त्याचा। हे आता कोंब आपण काढले, श्वासोच्छवास पद्धतीने उपचार केला, काही रक्त आलं, काही रक्ताची धार लागली किंवा आता तुम्हाला काही दुखतंय का? अजूनही बाबा ऑपरेशन थिएटरमध्येच आहे। 15 मिनिटात त्यांचा उपचार संपला। 15 मिनिटात उपचार संपला तर बाबा आपल्याशी चांगल्या पद्धतीने बोलताय। त्यांना काही दुखत नाही, काही रक्त वाढलं नाही, काही त्रास नाही झाला। तर श्वासोच्छवास पद्धतीचा उपचार हा 15 मिनिटात कशा प्रकारे होतो आणि पेशंटला काही त्रास होतो का? कारण की बऱ्याच लोकांच्या मनात वेगळे वेगळे प्रश्न असतात की खूप दुखतं, खूप त्रास होतो, रक्त जातं, चालता येत नाही, उचलून न्यावं लागतं। ह्या सगळ्या शंका पेशंटच्या निघाव्या म्हणून आपण डायरेक्ट ऑपरेशन थिएटरमधून किती तर आपण श्वासोच्छवास ट्रीटमेंट करतो। इथून ह्या आजाराचा आपण व्हिडिओ बनवतोय। बाबा खाली उतरून दाखवा आता। या आजाराला मोठी भूल द्यायला लागत नाही। या ट्रीटमेंटसाठी छोट्या भूलमध्ये उपचार होतो, काहीच नाही वाटत ना। तुमची पॅन घालून घ्या। हां, तर अशा पद्धतीचा हा ट्रीटमेंट आहे। तर पेशंटने ह्या ट्रीटमेंटने जर उपचार केला तर मूळव्याधीच्या कोंबांपासून त्यांना कायमस्वरूपी त्याचा उपचार होतो आणि पेशंट त्यातून कायमचा बरा होतो। ठीक आहे, धन्यवाद।